तत्वानुसंधान तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर आहे आज 33व्या पानावर पेजवर वरून दुसरी ओळ. शंका सापडलं सर्वांना? तर तत्पदाचा जो अर्थ आहे ब्रह्म त्याचं लक्षण केलं. त्या लक्षणाचे दोन प्रकार, तटस्थ लक्षण, स्वरूप लक्षण. तर तटस्थ लक्षण केलं आणि त्याचं पदकृत्य पण सांगितलं. तर लक्षण केलं होतं पहिलं, सृष्टी स्थिती लय कारणत्वम ब्रह्मणः लक्षणम्. दुसरं लक्षण केलं होतं, जगत कर्तृत्वे सती जगत उपादानत्वम ब्रह्मणः लक्षणम्. आता हे झालं लक्षण, तटस्थ लक्षण. आणि हे लक्षण, दोन्ही लक्षण अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव या तिन्ही दोषांनी रहित आहे, हेही सांगितलं. यावर पूर्वपक्षी शंका करत आहे. काय म्हणतो बघा, सो अतिव्याप्ति वाला लक्षण भी अपने लक्ष्य की सिद्धि क्यों नहीं करता, ये प्रश्न है. काय म्हणणं आहे की तो म्हणतो की ते अतिव्याप्ती वाला जो लक्षण म्हणजे अतिव्याप्ती दोषाने युक्त असेल किंवा अव्याप्ती दोषाने युक्त असेल किंवा असंभव दोषाने युक्त असेल, एखादा दोष असला म्हणून काय झालं, तर त्या दोषाने युक्त असणारं जे लक्षण, तर ते लक्षण आपल्या लक्ष्याची सिद्धी का बरं करू शकत नाही, हा त्याचा काय आहे प्रश्न. सो अतिव्याप्ति वाला लक्षण भी अपने लक्ष्य की सिद्धि क्यों नहीं करता. समाधान दिया जा रहा है, उत्तर दिया जाता है. लक्षण के अतिव्याप्ति, अव्याप्ति, असंभव यह तीन दोष होवे हैं. हे तीन दोष आहेत लक्षणाचे दोष. अर्थात लक्षणामध्ये जर या तीन दोषापैकी एखादा दोष असेल तर ते लक्षण योग्य किंवा उचित यथार्थ म्हटल्या जात नाही. म्हणजे लक्षण कोणतंही करताना कशाचंही लक्षण करायचं असेल तर त्या लक्षणामध्ये या तीन पैकी एकही दोष येता कामा नये. लक्षण की अतिव्याप्ति, अव्याप्ति, असंभव यह तीन दोष होवे हैं. तीनों दोषों विषय एक भी दोष जिस लक्षण विषय रहे हैं, या तीन दोषापैकी एक जरी दोष जिस लक्षण विषय ज्या लक्षणामध्ये राहत असेल, सो लक्षण दुष्ट कह्या जावे है. त्या लक्षणाला काय म्हणायचं, दुष्ट लक्षण, दूषित लक्षण, दुष्ट लक्षण, दोषाने युक्त लक्षण असा अर्थ आहे. ता दुष्ट लक्षणते ता लक्ष्य की सिद्धी होवे नाही. आणि त्या दुष्ट लक्षणापासून लक्ष्याची सिद्धी होत नसते, होवे नहीं. और तीनों दोषों ते जो लक्षण रहित होवे, जेवर तीन दोष सांगितले, या तीन दोषापैकी एकही दोष जर लक्षणात नसेल, ठीक आहे, तर तीन म्हणजे त्या तीनों दोष होते, त्या तीन दोषाने जो लक्षण रहित होवे, लक्षण असं आहे की ज्याच्यामध्ये तिन्ही पैकी एकही दोष नाही आहे, सो लक्षण अदुष्ट कया जावे आहे. त्या लक्षणाला काय म्हणतात, अदुष्ट. तर दोन शब्द आपल्याला मिळाले, दुष्ट लक्षण, अदुष्ट लक्षण. दुष्ट म्हणजे दोषाने युक्त लक्षण, अदुष्ट म्हणजे दोषाने रहित लक्षण. ठीक आहे. सो लक्षण अदुष्ट कया जावे है. पुढे ता दुष्ट लक्षणते ही ता लक्ष्य की सिद्धी होवे है. ओळ सापडली सर्वांना, पुन्हा वाचतो. ता दुष्ट लक्षण ते म्हटलं की नाही, तिथं अशब्द टाकायचा. ता अदुष्ट लक्षणते ही ता लक्ष्य की सिद्धी होवे है. सापडलं पहा. ता म्हणजे त्या, अदुष्ट म्हणजे दोषाने रहित, लक्षणाच्या द्वारेच
ता लक्ष्यकी त्या लक्षार्थाची काय होते, सिद्धी होत असते. जर दोषाने युक्त असेल लक्षण, अर्थात दुष्ट लक्षण असेल, तर त्याने काय लक्ष्याची सिद्धी होत नाही. ता अदुष्ट लक्षण तेही ता लक्ष्य की सिद्धी होवे है. या ते म्हणून ता लक्षण विषय पदों का निवेश करिके ता अतिव्याप्ति आदिक दोष की निवृत्ती अवश्य करी चाहिए. सापडलं. या ते म्हणून ता लक्षण विषय त्या लक्षणामध्ये पदों का निवेश करिके, समजा अतिव्याप्ती आली तर असं काहीतरी पद टाकायचं त्या लक्षणामध्ये की जेणेकरून त्या अतिव्याप्ती दोषाची काय होईल, निवृत्ती होईल. किंवा कोणताही दोष येत असेल तर त्या दोषाच्या निवृत्तीकरिता असं उचित पद जोडायचं की जेणेकरून त्या दोषाची काय झाली पाहिजे, निवृत्ती झाली पाहिजे. याते ता लक्षण विषय पदों का निवेश करके, पदाचा प्रवेश करून ता अतिव्याप्ती अधिक, त्या अतिव्याप्ती अधिक दोषांची निवृत्ती अवश्य करी चाहिए, अवश्य करायला पाहिजे. तहा जो लक्षण अपने लक्ष्य विषय वर्तता हुआ. आता अतिव्याप्ती कशाला म्हणतात, अव्याप्ती कशाला म्हणतात, असंभव कशाला म्हणतात, याचा विचार सांगत आहे ग्रंथकार. तहा जो लक्षण अपने लक्ष्य विषय वर्तता हुआ, आपल्या लक्ष्याच्या ठिकाणी जात असून अलक्ष्य विषय भी वर्ते है, अलक्ष्याच्या ठिकाणी सुद्धा जात असेल तर सो लक्षण अतिव्याप्ती दोषवाला होवे. अशा लक्षणाला काय म्हणायचं, अतिव्याप्ती. म्हणजे लक्षण असं केलं तुम्ही की जे लक्षण त्या लक्षणाचं जे लक्ष्य आहे, म्हणजे ज्या वस्तूचं लक्षण केलं आहे तिथेही चाललं ते लक्षण, तिथेही घटित होत आहे. आणि त्या लक्ष्याला सोडून जो आपला लक्ष्य नाही आहे, की ज्याचं आपण लक्षण केलेलं नाही आहे, तिकडंही पळत असेल कोण, ते लक्षण, तर अशा लक्षणाला काय म्हणतात, अतिव्याप्ती दोषाने युक्त. ठीक आहे. पहा, ता जो लक्षण अपने लक्ष्य विषय वर्तता हुआ अलक्ष्य विषय भी वर्ते है, सो लक्षण अतिव्याप्ती दोष वाला होवे है. लागला अर्थ. जैसे उदाहरण, जैसे गौका म्हणजे गाईचं लक्षण केलं आहे, शृंगित्व लक्षण ता गौरूप लक्ष्य विषय वर्तता हुआ. महिष आजादी रूप अलक्ष्य विषय भी वर्ते है. याते सो गौ का शृंगित्व लक्षण अतिव्याप्ती दोष वाला है. लागलं. बघा आता अतिव्याप्तीचं उदाहरण दिलं आहे. समजा गाय आणि एकाने लक्षण केलं गायीचं. काय लक्षण केलं, शृंगित्वम गौर लक्षणम, जिला शिंग आहे तिला गाय असे म्हणतात, हे लक्षण केलं. मग आता गायीला शिंग असतात की नाही, मग लक्ष कोण आहे इथं, गाय. तर लक्ष स्वरूप जी गाय तिच्यावरही लक्षण चाललं. आता हे लक्षण गायीचं आहे का म्हशीचं आहे, म्हशीचं आहे का गायीचं आहे, गायीचं आहे. म्हशीचं नाही, बकरीचं नाही. पण हे लक्षण जसं गायीवर चाललं, लक्षावर चाललं, तसं अलक्षभूत जी म्हसाड, अलक्षभूत जी बकरी वगैरे तिच्यावर सुद्धा हे लक्षण जातं. कारण म्हशीला सुद्धा काय असतात, शिंग असतात. बकरीला सुद्धा काय असतात, शिंग असतात. लक्षण केलं गायीचं, चाललं म्हशीवर, तर काय झाली, अतिव्याप्ती. जैसे गौ का शृंगित्व लक्षण ता गौरूप लक्ष्य विषय वर्तता हुआ, त्या गायी रूप लक्षणाच्या ठिकाणी राहत असून महिष आजादी, आजा म्हणजे बकरी, महिष म्हणजे म्हैस, महिष आजादी रूप अलक्ष, जे आपलं लक्ष नाही आहे, लक्षणाचं लक्ष नाही आहे, अलक्ष विषय अलक्षाच्या ठिकाणी देखील वर्ते है. याते म्हणून सो गौ का शृंगित्व लक्षण, ते गायीचं शृंगित्व जे लक्षण आहे ते अतिव्याप्ती दोषवाला है, अतिव्याप्ती दोषाने युक्त आहे. और जो लक्षण अपने लक्ष्य के एक देश विषय वर्ते है, सापडलं. आणि जे लक्षण आपल्या लक्षाच्या एका देशावर राहतं. आता कशाचं लक्षण चाललंय, अव्याप्तीचं आहे की नाही. तर लक्षण अव्याप्तीचं उदाहरण की आता लक्षण केलंय ते लक्षण लक्षाच्या सर्व लक्षावर गेलं पाहिजे ना, पण लक्षामधील काही लक्षावर जातं आणि काही लक्षावर जात नाही. अर्थात लक्षण कमी पडणं याला म्हणतात, त्याला काय म्हणायचं, अव्याप्ती. लक्षण जास्त होणं अतिव्याप्ती, कमी पडणं अव्याप्ती. बघा, और जो लक्षण अपने लक्ष्य के, आपल्या लक्षामध्ये
एक दिशी विषयवरते एका देशात राहतं, एका ठिकाणी राहतं, सो लक्षण अव्याप्ती दोषवाला होवे हे, अशा लक्षणाला काय म्हणतात? अव्याप्ती दोषाने युक्त. जैसे गौ का कपिलत्व लक्षण, लक्षण केलं गायचं काय? कपिलत्वम गौर लक्षण. कपिलत्व म्हणजे काळ्या रंगाची जी असते तिला गाय म्हणतात. लक्षण काय केलं? कपिलत्व हे लक्षण आहे. लक्ष कोण? गाय. मग आता हे लक्षण, कपिलत्व हे लक्षण काळ्या गायीवर तर जाईल, पांढऱ्या गायीवर जाईल का? नाही. पांढरी गाय सुद्धा आपला लक्ष आहे की नाही? आहे. मग लक्ष मध्ये लक्ष जे आहे, जेवढे आहेत त्याच्यापैकी एक देश जो काळी गाय तिथं लक्षण गेलं, एक देश जो पांढरी गाय वगैरे लाल गाय तिच्या ठिकाणी लक्षण जात नाही, लक्षण कमी पडलं, म्हणजे काय झाली? अव्याप्ती. जैसे गौ का कपिलत्व लक्षण, कोई गौ विषय रहे आहे, काळ्या गाई ठिकाणी तर जात आहे लक्षण, सर्व गौ विषय म्हणजे सर्व गायीच्या ठिकाणी रहता नाही, राहत नाही. याते सो कपिलत्व लक्षण अव्याप्ती दोष वाला है. म्हणून कपिलत्व हे लक्षण कसं झालं? आता अव्याप्ती दोषाने युक्त झालं. और जो लक्षण आता असंभवाचं सांगतात, असंभवाचं उदाहरण, 3 दोष आहे की नाही? अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव. और जो लक्षण अपने लक्ष्य मात्र विषय नहीं रहे है, म्हणजे त्या लक्षणाचं जे लक्ष आहे त्या लक्षापैकी एकाही लक्ष्या ठिकाणी जात नसेल लक्षण, तर त्याला काय म्हणायचं? असंभव. सो लक्षण असंभव दोषवाला होवे है, त्या लक्षणाला काय म्हणायचं? असंभव दोषाने युक्त आहे ते लक्षण. जैसे गौ का गाईचं एक शपत्व लक्षण, लक्षण केलं एक शपवत्वम गौर लक्षणम. शप म्हणजे खूर, एक खूर जिला असतं तिला गाय म्हणतात, असं लक्षण केलं. तर हे लक्षण जगातल्या कोणत्या गायीवर जाईल बरं? एकाही गायीवर जाणार नाही, कारण गायीला 2 खूर असतात, एक खूर नसतं. असंभव, लक्षावर लक्षण जातच नाही, असंभव. जैसे गौ का एक शपवत्व लक्षण, कोई भी गौ विषय रहता नाही. याते म्हणून असंभव दोषवाला आहे, हे लक्षण कसं झालं? असंभव दोषाने युक्त आहे. शप नाम खूर का है, शप कशाला म्हणतात? खूर. खुराला शप म्हणतात संस्कृत मध्ये, है कि नहीं? शप नाम खूर का है. और जिस पदार्थ का जो लक्षण करिए तिस लक्षण का सो पदार्थ लक्ष्य कहा जावे. लक्ष्य कशाला म्हणतात हे सांगत आहे की ज्या पदार्थाचं, ज्या वस्तूचं तुम्ही लक्षण करत आहात ती वस्तू काय होत असते? लक्ष्य, है की नाही? काय म्हणत तिला? लक्ष्य. और जिस पदार्थ का, ज्या पदार्थाचं जो लक्षण करिये, जे लक्षण केल्या जातं, तीस लक्षण का, त्या लक्षणाचं सो पदार्थ लक्ष्य कया जावे. बरोबर उदाहरणाने घटूया हीच ओळ. जिस पदार्थ का, पृथ्वीचं उदाहरण घ्या, पृथ्वीचं लक्षण केलंय की नाही? किंवा गाय घ्या, पृथ्वीच घ्या. आता पृथ्वी गंधवत्व पृथ्वीचं लक्षण आहे. तर जिस पदार्थ का, पृथ्वी पदार्थ का, जो लक्षण करिए गंधवत्व लक्षण करिए, तिस लक्षण का गंधवत्व लक्षण का सो पदार्थ पृथ्वी पदार्थ लक्ष्य कया जावे है. कळलं? चला. याते म्हणून अतिव्याप्ती आधिक सर्व दोषों ते रहित होने ते सो उक्त ब्रह्म का तटस्थ लक्षण समीचीन है. आता मूळ मुद्द्यावर आलात, मध्येच हा विषय निघाला की नाही अतिव्याप्ती अव्याप्तीचा. तर याच्या अगोदर लक्षण केलं होतं ब्रह्माचं, तटस्थ लक्षण केलं होतं, परंतु ते तटस्थ लक्षण असलं तरी या तिन्ही दोषाने रहित आहे ते सांगतात. या ते म्हणून अतिव्याप्ती अधिक जे 3 दोष, त्या सर्व दोषो ते रहित, साऱ्या दोषांनी रहित होणे ते रहित असल्यामुळे सो उक्त म्हणजे ते वर केलेलं ब्रह्म का, ब्रह्माचं तटस्थ लक्षण, वर सांगितलेलं ब्रह्माचं जे तटस्थ लक्षण आहे कोणतं? जगत कर्तृत्वे सती जगत उपादानत्वम ब्रह्मण लक्षण, किंवा सृष्टी स्थिती लय कारणत्वम ब्रह्मण लक्षण. सो उक्त ब्रह्म का तटस्थ लक्षण समीचीन है, योग्य आहे, उचित आहे. लागलं? आता इथं पुन्हा शंका पूर्व पक्षी करतोय. एकही ब्रह्म को
जगत का उपादानपणा तथा कर्तापणा संभवता नाही. बघा आता पूर्व पक्षी म्हणतोय, काय म्हणतो तो? म्हणतो हे सिद्धांत्यांनो, तुम्ही जे लक्षण केलं ब्रह्माचं, काय की जगत कर्तृत्वे सती जगत उपादानत्वम, जगाचा कर्ता असून उपादान कारण आहे, अर्थात अभिन्न निमित्त उपादान कारण आहे ईश्वर परमात्मा. जगासाठी तोच उपादान कारण आहे, तोच निमित्त कारण आहे, असा तर लक्षणाचा अर्थ आला ना. परंतु तो म्हणतो, पूर्वपक्षी म्हणतो, जगामध्ये असं एकही उदाहरण तुम्हाला पाहायला भेटणार नाही की एखाद्या कार्याकरिता की उपादान कारणही तेच आहे, कोणी कारण, आणि निमित्त कारणही तेच आहे, असं नाही. अर्थात कार्याकरिता उपादान कारण वेगळं असतं आणि निमित्त कारण वेगळं असतं. जसं उदाहरणार्थ घटात्मक कार्याकरिता उपादान कारण आहे कोण? मिट्टी, और निमित्त कारण आहे कोण? कुलाल, कुलाल दंडाधिक वगैरे. अलग अलग आहे की नाही? आणि तुम्ही तर काय सांगता की या जगताकरिता उपादान कारण बी तोच आणि निमित्त कारण बी तीच. हे कसं काय बा? हे काय आपल्याला पटत नाही. कोण म्हणतो? पूर्वपक्षी. शंका, एकही ब्रह्मकू जगत का उपादानपणा म्हणजे जगताचं उपादान कारणपणा तथा कर्तापणा संभवता नाही. काहे ते? का बरं? लोक विषय म्हणजे लोकांमध्ये ऐसा देखने में आवता नाही. लोकांमध्ये असं उदाहरण कुठंच तुम्हाला दिसून येत नाही की उपादान कारण बी तेच आहे आणि कर्ताही तोच आहे म्हणून. जैसे उदाहरण, घटका करता जो कुलाल है की नाही? काय घटाचा करता कोण आहे? कुलाल है. कुलाल म्हणजे कुंभार. सो ता घटका उपादान कारण होता नाही. त्या घटाचं उपादान कारण कुलाल आहे का? नाही. आहे की नाही? उपादान कारण वेगळी आहे माती, आणि करता कोण आहे? कुंभार, वेगळा आहे. की असं थोडी आहे की कुंभारच करता आहे आणि कुंभारच उपादान कारण आहे त्या घटाचं, असं होत नाही. उदाहरण नाही असं. जैसे घटका करता जो कुलाल है सो ता घटका उपादान कारण होता नहीं, और ता घटका उपादान कारण जो मृतपिंड है सो ता घटका करता होता नाही. तीच उदाहरण दुसऱ्या रूपाने सांगतात, है की नाही? व्यतिरिक्त रूपाने, की त्या घटाचं उपादान कारण कोण? मृतपिंड, मातीचा गोळा, माती. सो मृतपिंड ता घटका करता होता नाही. तात्पर्य, जो करता आहे तो उपादान कारण नाही, जो उपादान कारण आहे तो करता नाही. किंतु सो मृतपिंड तो ता घटका उपादान कारणही होवे हे. तो मृतपिंड घटाचं फक्त काय असतो? उपादान कारणच असतो. सो मृतपिंड तो म्हणजे तर, ता घटका म्हणजे त्या घटाचा उपादान कारण ही होय, उपादान कारणच आहे. और सो कुलाल ता घटका करता ही होवे, करता ही म्हणजे करताच आहे. तो कुंभार त्या घटासाठी काय आहे? करताच आहे. जो उपादान कारण आहे तो करता नाही, जो करता है तो उपादान कारण नाही. इस प्रकार घटाधिक कार्यो विषय, घटाधिक कार्यामध्ये उपादान कारण का तथा कर्ता का भेदही देखणे विषयावे है. उपादान कारण आणि कर्ता याचा काय दिसून येतो? भेद. अर्थात ते भिन्न भिन्न असतात, एकच नसतात. भेदही देखणे विषय आवे है. और दृष्ट अर्थ के अनुसारी ही अदृष्ट अर्थ की कल्पना होवे, हा नियम. अदृष्ट अर्थाची कल्पना जी केल्या जाते ना, ती दृष्ट अर्थावरून केल्या जाते. दृष्ट म्हणजे प्रत्यक्ष सिद्ध अर्थ, त्याच्यावरून कल्पना केली जाते. कशाची? अदृष्ट अर्थाची. मग आता जगासाठी उपादान कारण कोण आहे, निमित्त कारण कोण आहे, हे आपल्याला प्रत्यक्ष आहे का? नाही, अदृष्ट आहे. पण अदृष्ट असा जो अर्थ, त्याची कल्पना करण्याकरिता काय पाहिजे? दृष्टार्थ पाहिजे. दृष्टार्थावरून कल्पना केली जाते, असा नियम. और दृष्ट अर्थ के अनुसार ही अदृष्ट अर्थ की कल्पना होवे है. बरोबर? दृष्ट अर्थ ते विरुद्ध अदृष्ट अर्थ की कल्पना होवे नाही. नियम त्याच नियमामध्ये आहे. काय? दृष्ट अर्थ जो आहे प्रत्यक्ष सिद्ध अर्थ, त्याच्या विरुद्ध अदृष्ट अर्थाची कल्पना करता येत नाही. बरोबर आहे की नाही? जे दिसत आहे जगामध्ये त्याच्यानुसारच कल्पना करावी लागते. कशाची? अदृष्ट अर्थाची. और एक ही ब्रह्म को जगत का उपादान तथा कर्ता मानना, यह भी अदृष्ट अर्थ की कल्पना है.
बरोबर. एकही ब्रह्मकू, एकाच ब्रह्माला जगताचं उपादान कारण म्हणणे, तसेच कर्ता म्हणणे, हा अर्थ दृष्ट आहे का अदृष्ट आहे? अदृष्ट आहे. ब्रह्म दिसत नाही, जगत कधी उत्पन्न झालं आपल्याला माहित नाही, आपण तर आत्ता आहोत. या जगताचं उपादान कारण कोण हे जाणण्याकरिता आपल्याला एवढी बुद्धी पण नाहीये. शास्त्र सांगतं म्हणून आपण ऐकतो, शास्त्राने सांगितलंय म्हणून समजतोय आपण. याचा अर्थ तो अर्थ कसा आहे मग? अदृष्ट आहे. प्रत्यक्ष प्रमाणाने आपल्याला त्याची जाणीव नाही. और एक ही ब्रह्म को जगत का उपादान तथा कर्ता मानना यह भी अदृष्ट अर्थ की कल्पना है. लागला अर्थ. सो दृष्ट अर्थ ते विना कैसे संभवेगी, किंतु नहीं संभवेगी. सापडलं. सो म्हणजे कल्पना, ती कल्पना दृष्ट अर्थ ते विना, दृष्ट तसा प्रत्यक्ष उदाहरण असल्याशिवाय कैसी संभवेगी, ती कल्पना कशी संभव होईल. किंतु नाही संभवेगी. कोण? कल्पना. आहे की नाही. जगतासाठी उपादान कारण आणि निमित्त कारण ब्रह्मच आहे. ही जी अदृष्टार्थाची कल्पना आहे ती दृष्टार्थाशिवाय संभव होऊ शकत नाही. याते म्हणून दृष्ट विरोधते. दृष्ट विरोध म्हणजे प्रत्यक्ष विरोध. प्रत्यक्ष विरोध असल्यामुळे एकही ब्रह्म को जगत का उपादान तथा कर्ता मानना असंगत है. लागला अर्थ. हां, दृष्ट विरोध ते प्रत्यक्ष विरोध असल्यामुळे एकही ब्रह्म को, एकाच ब्रह्माला जगताचं उपादान कारण बी म्हणायचं, तथा कर्ता पण त्यालाच मानायचं, मानना असंगत है, योग्य नाही. किंतु मग ईश्वर को तो जगत का कर्ता मानना चाहिए, है की नाही. मग आता मग म्हणे ठीक आहे, मग आता कसं मानायला पाहिजे, तर तो पूर्व पक्षी सांगतोय एक काम करा म्हणे. काय करा? की ईश्वर जगताचा कर्ता माना कुलाला प्रमाणे, बरोबर. आणि उपादान कारण ते ईश्वराहून भिन्न दुसरं कोणीतरी माना. जसं नैयायिकांनी मानले आहेत परमाणू, असं कोणीतरी माना. म्हणजे कर्ता वेगळा होईल, उपादान कारण वेगळं होईल. त्याच्यामुळे काय होईल? दृष्ट अर्थाला विरोध येणार नाही. कोण म्हणतो? पूर्व पक्ष. किंतु ईश्वर को तो जगत का कर्ता मानना चाहिए और ता ईश्वर ते भिन्न परमाणु आदि को सापडलं का? त्या ईश्वराहून भिन्न असणारे जे परमाणु वगैरे परमाणु आदि को ता जगत का उपादान कारण मानना चाहिए. परमाणु इत्यादिकाला काय मानायला पाहिजे? जगताचं उपादान कारण मानायला पाहिजे. इस अर्थ विषय असा अर्थ जर मानला तर सो दृष्ट विरोध होवे नाही. प्रत्यक्ष प्रमाणाबरोबर विरोध येणार नाही. लागला अर्थ. किंतु मग घटादि कार्यो विषय सो उपादान कर्ता का भेद सर्व लोगों को प्रसिद्ध ही है. म्हणजे दृष्टार्थाबरोबर संगती पण लागेल, कारण प्रत्यक्ष आहे लोकांना घटाधिकाच्या उदाहरणामध्ये. किंतु घटाधिको विषय, घटाधिक कार्यामध्ये सो उपादान कर्ता का भेद, उपादान कोण? माती, कर्ता कोण? कुलाल. त्यांचा भेद लोकांमध्ये प्रसिद्ध आहे की नाही? किंतु घटाधिको विषय सो उपादान कर्ता का भेद सर्व लोगों को प्रसिद्ध ही है. या कहणे ते यह अनुमान सिद्ध भया. यावरून आता एक अनुमान तयार होतं म्हणे. पूर्व पक्षीच बोलतो आहे. काय अनुमान तयार होतं? तर अनुमानाचा आकार देत आहे तो पूर्व पक्षी. इदम जगत भिन्न निमित्तोपादानकम कार्यत्वात घटादिवत हे अनुमान आहे. पक्ष इदम जगत साध्य भिन्न निमित्तोपादानकत्व, हेतु कार्यत्व, दृष्टांत घटादिवत. ठीक आहे. तर हे पक्ष बनवले जगताला. इदम जगत, य जगत, हे जगत कसं आहे म्हणे? भिन्न निमित्त उपादानकम, अर्थात याचं उपादान कारण आणि कर्तारूप निमित्त कारण भिन्न भिन्न आहेत. हे साध्य. क्यू? का? कार्यत्वात, कार्य असल्यामुळे जे जे कार्य असतं त्या त्या कार्यासाठी उपादान कारण भिन्न असतं आणि कर्तारूप निमित्त कारण वेगळं असतं. याचा घटाधिकामध्ये असं दिसून येतं. हे झालं अनुमान. अर्थय, त्या अनुमानाचा अर्थ पण देत आहे ग्रंथकार. यह जगत उपादान कारण के तथा कर्ता रूप निमित्त कारण के भेद वाला है. तो यह जगत,
हे पक्ष आहे आणि उपादान कारण के तथा कर्ता रूप निमित्त कारण के भेद वाला आहे. उपादान कारण आणि कर्तारूप निमित्त कारण या दोघा आहे की नाही. कसं आहे, हे भिन्न भिन्न असणारं हे जगत आहे. हे झालं काय, साध्य. अर्थात या जगतासाठी उपादान कारण वेगळं आहे आणि कर्तारूप निमित्त कारण वेगळं आहे, असं सिद्ध करायचं आहे. उपादान कारण के तथा कर्ता रूप निमित्त कारण के भेद वाला है. कार्य होणे ते हा हेतू, घटाधिक कार्यों की नाही घटाधिक कार्याप्रमाणे इति, ही झाला अनुमान. किंवा जो तुम यह कहो, कोण बोल राहिला, पूर्व पक्षी. जो तुम यह कहो म्हणजे जर कदाचित तुम्ही सिद्धांती असं म्हणाल, काय म्हणाल पहा. किंवा जो तुम यह कहो कि ब्रह्म को जगत का अभिन्न निमित्त उपादानपणा हम नहीं कल्पना करते, असं कदाचित तुम्ही सिद्धांती म्हणाल म्हणे. कोण म्हणून राहिला, पूर्व पक्षी. काय म्हणतो पूर्व पक्षी, हे सिद्धांतांनो कदाचित तुम्ही असं म्हणाल की या जगतासाठी ब्रह्म अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. ही गोष्ट आम्ही आमच्या मनाने थोडी म्हणू राहिलो, श्रुती सांगते म्हणून आम्ही म्हणतो, आमचा काय दोष आहे, असं कदाचित तुम्ही म्हणाल म्हणे. श्रुतीला पुढं कराल, श्रुतीच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवाल कदाचित तुम्ही सिद्धांती लोक, तर ते तुमचं म्हणणं बरोबर नाही. कोण म्हणतो, पूर्व पक्षी. किंतु जो तुम यह कहो कि ब्रह्म को जगत का अभिन्न निमित्त उपादानपणा हम नहीं कल्पना करते, किंतु मग कोण कल्पना करतं, किंतु तदैक्षत बहुश्याम प्रजायेय यह श्रुती ही त्या अर्थ को बोधन करे है की नाही. ही श्रुतीच त्या अर्थाला सांगते म्हणे. कोणत्या अर्थाला, की ब्रह्म हे जगतासाठी अभिन्न निमित्त उपादान कारण आहे असं श्रुती सांगू राहिले, असं तुम्ही म्हणाल म्हणे. की कसं काय, तद ऐक्षत, त्या परमात्म्याने इक्षण केलं आणि संकल्प केला की मी एक आहे, आता अनेक होऊ. बहुश्याम प्रजा येय, म्हणजे संकल्पही त्याने केला, इक्षण त्याने केलं आणि संकल्प करून तोच हे सारं बांधला. म्हणजे उपादान कारणही तोच आणि निमित्त कारणही तोच. अर्थात तो परमात्मा जगासाठी कसा झाला, अभिन्न निमित्त उपादान कारण झाला, असं श्रुती सांगू राहिली. आम्ही थोडी आमच्या मनाने बोलत आहोत, असं कदाचित तुम्ही सिद्धांती म्हणाल म्हणे. पूर्व पक्षी बोलतोय. किंतु तदैक्षत बहुश्याम प्रजायेय यह श्रुती ही ता अर्थ को बोधन करे है. लागले एवढं. आता तो म्हणतो काय, पूर्व पक्षी, सो यह तुम्हारा कहना भी संभवता नाही, असं तुमचं म्हणणं देखील संभवत नाही. काहे ते का बरं, पूर्वोक्त रीति से दृष्ट अर्थ के विरोध हुए ता श्रुति का सो अर्थ संभवता नहीं. लागलं. तो म्हणतोय पूर्व पक्षी की या श्रुतीचा जो तुम्ही अर्थ काढला ना, काय अर्थ काढला, की जगासाठी परमात्मा हा अभिन्न निमित्तोपादान कारण आहे, असा अर्थ त्या श्रुतीचा होऊ शकत नाही म्हणे. म्हणजे का होऊ शकत नाही, त्याचं कारण हे आहे की दृष्ट विरोध येतो म्हणून. कारण वर सांगितलं होतं ना, दृष्ट विरोध म्हणजे प्रत्यक्ष विरोध. जगात असं उदाहरणच भेटत नाही की एकाच वस्तूसाठी कारणही उपादान कारणही तोच आणि निमित्त कारणही तोच. अर्थात एकच कारण उपादान कारणही बनतं, निमित्त कारणही बनतं एखाद्या कार्यासाठी, असं तर दिसत नाही पाहायला. प्रत्यक्ष विरोध येतो आणि म्हणून या श्रुतीचा अर्थ तुम्हाला तसा करता येत नाही. बरोबर. चला, काय ते पूर्वोक्त रीती से, वर सांगितलेल्या रीतीनुसार दृष्ट अर्थ के विरोध हुए, दृष्ट अर्थाचा विरोध असल्यामुळे ता श्रुती का, त्या श्रुतीचा सो उक्त अर्थ संभवता नाही. ता श्रुती, ती श्रुती म्हणजे कोणती, तदैक्षत बहुश्याम प्रजाय येय, या श्रुतीचा सो उक्त अर्थ अभिन्न निमित्तोपादान कारण आहे ब्रह्म जगासाठी, असा अर्थ संभवता नाही. मग कसा अर्थ होईल हो, किंतु अन्यही अर्थ संभाव्य आहे, अन्यच दुसरा अर्थ आहे म्हणजे या श्रुतीचा. बरोबर. याते ब्रह्म को जगत का अभिन्न निमित्त उपादानपणा संभवे नाही. एकंदरीत निर्णय झाला काय, की जगताचं
आहे की नाही. ब्रह्म हे जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे हे म्हणणं संभवत नाही. कळलं. इथपर्यंत झाला शंका ग्रंथ, पूर्व पक्षाचं म्हणणं लागलं. आता समाधान. आता सिद्धांती काय करत आहेत? समाधान देत आहे. म्हणजेच त्या पूर्व पक्षाचं खंडन करत आहे. आणि पूर्व पक्षाचं खंडन करून काय सिद्ध करणार? की ब्रह्म हे जगतासाठी अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. लागलं. पंक्ती पहा. समाधान. तर त्याचे काय काय मुद्दे होते? दृष्टविरोध एक, श्रुती, श्रुतीचा अर्थ सुद्धा त्याने तसं सांगितला नाही. दोन, बरोबर आहे की नाही. आता पहा. आणि उदाहरण भेटत नाही असं एक बोलला होता. तर त्या साऱ्या मुद्द्याचं त्याचं खंडन करायचं. समाधान. तदैक्षत बहुश्याम सो कामयत बहुश्याम प्रजायेय ही एक श्रुती आहे. तद ऐक्षत, त्या परमात्म्याने इक्षण केलं. बहुश्याम, अनेक रूपाने होण्याकरिता. मग स अकामयत, त्याने कामना केली. काय? बहुश्याम प्रजायेय, मी अनेक प्रजा रूप से होऊ, असा संकल्प केला ईश्वराने. अर्थ पण देत आहे. सो परमात्मा देव मैं बहुत रूप हो, या प्रकार का संकल्प करता भया. तो जो परमात्मा देव आहे भगवान, त्याने काय केला? संकल्प केला. कसा संकल्प केला? संकल्पाचं स्वरूप काय आहे? मैं बहुत रूप हो, मी अनेक रूप होऊन जावं, या प्रकार का संकल्प करता भया. और सो परमात्मा देव मैं बहुत रूप होई के उत्पन्न हो, या प्रकार की कामना करता भया. संकल्प केला आणि कामना केली. तर संकल्प काय केला? की मी काय बहुत रूपाने होऊ असा संकल्प. आणि काय कामना केली मग? तर तो सो परमात्मा देव मैं बहुत रूप होईके, मीच स्वतः अनेक रूप होऊन, अनेक रूप होईके उत्पन्न हो, मीच स्वतः अनेक रूप धारण करून उत्पन्न होवोत, या प्रकार की कामना करता भया. अशी कामना केली. कोणी? त्या देवाने, परमात्म्याने, ब्रह्माने. अर्थात तोच उपादान कारणही होऊ राहिला. संकल्प करणं हे निमित्त कारण झालं, करता. आणि मीच अनेक रूपाने होणं हे काय झालं? उपादान कारण. करता भया. इति इस श्रुति ने एक ही ब्रह्म को बहुत रूप होने की कामना कथन करी है. या श्रुतीने एकाच ब्रह्माला बहुत रूप होण्याची काय केलंय? कामना कथन केलेली आहे. कामना कथन करी है. सा कामना चेतन काही धर्म होवे. आता ती कामना, कामना म्हणजे इच्छा विशेष, हा चेतनाचा धर्म आहे का जडाचा? चेतनाचा धर्म आहे. बरोबर. सा कामना चेतन काही धर्म होवे, जड का धर्म होवे नाही. जड घटाधिक त्यांच्या ठिकाणी कधी कामना होते का? नाही. कामना धर्म चेतनाचा आहे, जडाचा नाही. जड का धर्म होवे नाही याते म्हणून ता श्रुती के बलते. आत्ता जी श्रुती सांगितली त्या श्रुतीच्या आधाराने चेतन ब्रह्म को ही जगत का उपादानपणा तथा कर्तापणा निश्चय होवे आहे. या श्रुतीच्या बळाने ब्रह्मच हे जगताचं उपादान कारण आहे आणि कर्ताही आहे असा निश्चय होतो. ब्रह्म ही जगत का उपादानपणा तथा कर्तापणा निश्चय होवे है. लागलं. और तात्पर्य के निश्चायक. बर म्हणे श्रुतीचं अशाच अर्थामध्ये तात्पर्य आहे. हे तरी कशावरून? तर सांगतायत सिद्धांती, त्या श्रुतीचं तात्पर्य याच अर्थात आहे. कशावरून? तर तात्पर्याचे निश्चायक जे लिंग त्यावरून. चिन्ह, तात्पर्य अर्थाचे निश्चय काही चिन्ह आहेत, आहे की नाही? ते चिन्ह कोण कोण आहेत सांगतात. और तात्पर्य के निश्चायक, तात्पर्य अर्थाचा निश्चय करणारे जे उपक्रमोपसंहाराधिक षडलिंग आहे. उपक्रम उपसंहाराची एकरूपता, आहे की नाही? आणखीन उपक्रमोपसंहाराची एकरूपता, अभ्यास, अपूर्वता, फल, उपपत्ती, हे सर्व ठीक आहे की नाही? उपक्रमोपसंहाराधिक षडलिंग आहे. तीन लिंगो करिके म्हणजे त्या लिंगाच्या आधाराने सर्व वेदांत वाक्यों का अद्वितीय ब्रह्म विषयी तात्पर्य निर्णय करे आहे. जेवढे म्हणून वेदांताच्या अर्थात उपनिषदाची वाक्य आहेत त्या समस्त वाक्यांचा अभिप्राय, तात्पर्य कोणत्या अर्थात आहे? जीव ब्रह्माच्या
एकतेतच तात्पर्य आहे. पहा म्हणते, 3 लिंगों करके सर्व वेदांत वाक्यों का अद्वितीय ब्रह्म विषयी तात्पर्य निर्णय कर्या है. याते म्हणून ता उक्त अनुमान करिके, आहे की नाही, वर जे अनुमान दिलं होतं पूर्व पक्षाने, आहे की नाही, त्या अनुमानाच्या द्वारे याते ता उक्त अनुमान करिके ता श्रुती अर्थ का बाद होई सके नाही. पूर्व पक्षाने काय प्रयत्न केला की अनुमान दिलं. काय अनुमानाचा आकार होता? इदम जगत भिन्न निमित्तोपादानकम कार्यत्वात घटादिवत. या अनुमानाच्या द्वारे श्रुतीचा सुद्धा काय केला त्याने? बाद करण्याचा प्रयत्न केला पूर्व पक्षाने. पण सिद्धांत सांगतात की अनुमान म्हणजे तर्क आहे, तर्काला काही प्रतिष्ठा नसते, आहे की नाही, आणि म्हणून त्या अनुमानाच्या द्वारे श्रुती अर्थाचा बाद करता येत नाही. याते ता उक्त अनुमान करके ता श्रुति अर्थ का बाद हो ही सके नहीं. उल्टा श्रुति के विरोध हुए ते प्रत्यक्ष अनुमानाधिक प्रमाण ही आभास रूपता को प्राप्त हो गए. हे महत्वाचं आहे. वेदांतामध्ये असाच नियम आहे. काय की श्रुती बरोबर जर एखाद्या प्रमाणाचा विरोध येत असेल, मग ते प्रत्यक्ष प्रमाण असो, अनुमान असो, कोणतेही प्रमाण असो, किंवा स्मृतीचं प्रमाण असो, जर श्रुती बरोबर विरोध येत असेल तर श्रुतीहून भिन्न जे प्रमाण आहेत, आहे की नाही, प्रत्यक्ष, अनुमान, स्मृती वगैरे, ते आभास स्वरूप आहे असं समजायचं. अर्थात त्यांना प्रामाण्य नाही. उलटा श्रुति के विरोध हुए ते प्रत्यक्ष अनुमानाधिक प्रमाण ही आभास रूपता को प्राप्त होवे, आभास रूपतेला प्राप्त होतात. लागला अर्थ. उपक्रमाधिक षडलिंगों का स्वरूप आगे द्वितीय परिच्छेद विषय कहेंगे, है की नाही. म्हणे का हो, जे श्रुती अर्थाचं तात्पर्य, श्रुतीचं तात्पर्य कोणत्या अर्थात आहे हा निर्णय करण्याकरिता जे तुम्ही षडलिंग सांगितले, त्याचं लक्षण, उदाहरण वगैरे काही सांगा की. म्हणे सांगू, जरूर सांगू, घाबरू नका, आता वेळ नाही आम्हाला, पुढच्या परिच्छेदामध्ये आम्ही ते सांगणार आहोत. उपक्रमाधिक षडलिंगों का स्वरूप, उपक्रम काय आहे, उपसंहार काय आहे वगैरे वगैरे त्यांचं स्वरूप आगे पुढे द्वितीय परिच्छेद विषय कहेंगे, दुसऱ्या परिच्छेदामध्ये त्याचं आम्ही वर्णन करणार आहोत. किंवा आता जिथं छोटी मोठी दुरुस्ती तिथे सांगण्याची गरज नाही, तुम्ही करीत चला. द्वितीय परिच्छेद विषय कह ग आहे की नाही, तर मी वाचलं काय कहेंगे, तेवढं करून घ्यायचं चालता चालता. जिथं विशेष दुरुस्ती तिथं सांगल. चला. किंवा तावादीने जो पूर्व यह कया था, आता त्या वादीने म्हणजे पूर्व पक्षाने जे जे मुद्दे मांडले होते त्या साऱ्याचं खंडन करायचं ना. आता श्रुतीचा बाद होऊ शकत नाही अनुमानाच्या द्वारे, हे सिद्ध करून दिलं. आणखीन पुढं तो काय म्हणला होता त्याचंही खंडन करायचं. किंवा तावादीने जो पूर्व यह कया था, असं म्हणाला होता पूर्ववादी, काय लोक विषय किसी भी कारण को कार्य का अभिन्न निमित्त उपादानपणा देखिता नहीं, असं म्हणला होता. कोण? पूर्व पक्षी. काय की लोक विषय म्हणजे लोकांमध्ये, किसी भी कारण को, लोकांमध्ये म्हणजे व्यवहारामध्ये असं एकही कारण सापडणार नाही म्हणे की जे कार्याकरिता उपादान कारण पण आहे आणि निमित्त कारण पण आहे, कर्ता पण आहे, असं उदाहरण नाही. दृष्टविरोध म्हटला होता की नाही, उदाहरण नाही म्हटला होता तो. हां. और क्यों तावादी ने जो पूर्व यह कहा था, लोक विषय किसी भी कारण को कार्य का अभिन्न निमित्त उपादानपणा देखिता नहीं, म्हणजे पाहायला भेटत नाही. याते म्हणून जगत के उपादान कारण का तथा निमित्त कारण का भेद ही अंगीकार कर्या चाहिए. म्हणून जगताचं उपादान कारण वेगळं आणि जगताचं निमित्त कारण वेगळं, अशा रीतीने उपादान कारण आणि निमित्त कारण यांचा भेदच मानला पाहिजे. कोण म्हणतो? हां, पूर्व पक्षी. भेदही अंगीकार कर्या चाहिए. सो यह वादी का कहना भी असंगत है. परंतु असं जे पूर्व पक्षाचं म्हणणं आहे, वादीचं म्हणणं आहे, ते त्याचं म्हणणं चुकीचं आहे, असंगत आहे. काय ते बरं? म्हणे त्या बिचाऱ्या पूर्व पक्षाला भलं उदाहरण सापडत नसेल लोकांमध्ये, आहे की नाही, परंतु आमच्याकडे उदाहरण आहे. काय सिद्ध करण्याकरिता की एकच कारण कार्याकरिता कसं उपादान कारण पण असतं आणि कर्ता रूप आणि निमित्त कारण पण असतं, याकरिता आमच्याकडे काय आहे? उदाहरण आहे. आणि म्हणून दृष्ट विरोध
असंही म्हणता येत नाही. काय ते लोकविषयी ऊर्णनाभी अधिक जंतू विषय, जंतू म्हणजे किडा, ऊर्णनाभीचा किडा, त्यामध्ये है की नाही, ऊर्णनाभी अधिक जंतू विषय को स्वरचित तंतुरूप कार्य के प्रति अभिन्न निमित्त उपादान कारणपणा ही देखणे विषय आवे है. उदाहरण दिलं बघा. काय उदाहरण दिलं? ऊर्णनाभीचं. ऊर्णनाभीचा एक किडा आहे. काय करतो? घर बनवतो घोसला, आणि घर बनवत असताना उपादान कारणही तोच आहे, कारण तो आपल्याच तोंडातली लाळ काढून ते घर जाळं बनवतो, आहे की नाही. तो उपादान कारणही तोच झाला आणि निमित्त कारण देखील तोच आहे की नाही. पाहिलं की नाही तुम्ही जाळे कधी असे बनवतात? पाय मकडी, कोळी, मकडी म्हणतात, कोळी म्हणतात, ठीक आहे ना. किंवा तो कोसलाचा किडा तोही तसाच आहे, ठीक आहे. हा ऊर्णादि अधिक जंतू विषय स्वरचित तंतुरूप कार्य के प्रति, तंतुरूप कार्यासाठी अभिन्न निमित्त उपादान कारणपणा ही देखणे विषय आवे है. अर्थात सो ऊर्णनाभी जंतू, ऊर्णनाभीचा किडा, ता तंतुरूप कार्य के प्रति, त्या तंतुरूप कार्याकरिता आपही म्हणजे स्वतःच उपादान कारण होवे, स्वतःच उपादान कारण होतो. तथा आपही म्हणजे स्वतःच कर्तारूप निमित्त कारण होवे, म्हणजे स्वतःच कर्तारूप आणि निमित्त कारणही आहे आणि उपादान कारणही आहे. लागला अर्थ? किंवा जैसे नैयायिकों के मत विषय, आता आणखीन उदाहरण देतात. आता शास्त्रीय उदाहरण देत आहेत. असे उदाहरण तुम्हाला कुठंच पाहायला भेटणार नाही. काय की आतापर्यंत तुम्ही अभिन्न निमित्तोपादान कारण, एकच वस्तू एकच कारण कसं असू शकतं याकरिता उदाहरण फक्त एकच ऐकलंय. कोणतं? ऊर्णनाभीचा. आता शास्त्रीय उदाहरण देतात की ज्यांची शंका आहे नैयायिकाधिकांची, त्यांच्याच सिद्धांताला अनुसरून उदाहरण द्यायचं. काय की एकच कारण कसं कार्याकरिता अभिन्न निमित्तोपादान कारण आहे, म्हणजे तेच उपादान कारणही आहे आणि तेच निमित्त कारणही आहे, असं उदाहरण देऊ राहिले ग्रंथकार. किंवा जैसे नैयायिकों के मत विषय, नैयायिकांच्या मतामध्ये घट ईश्वर दोनों का जो संयोग संबंध आहे, कोणाकोणाचा संयोग संबंध? घट आणि ईश्वर, आहे की नाही. जसं उदाहरणार्थ घट आणि पट यांचा संयोग होतो की नाही, तसा घट पटाचा संयोग होतो, घट मठाचा संयोग होतो, तसा घट आणि ईश्वराचा सुद्धा काय आहे? संयोग आहे. कारण नियम आहे. संयोग हा दोन द्रव्याचा होत असतो, बरोबर. दोन द्रव्याचा जो संबंध असतो तो कोणता? दोन द्रव्याचा संयोग होतो. घट हे सुद्धा काय आहे? नैयायिक मतानुसार द्रव्यच आहे, आणि ईश्वर सुद्धा काय आहे? द्रव्यच आहे. आणि म्हणून दोघाचा काय होणार? संयोग. दुसरी गोष्ट, ईश्वर व्यापक आहे की नाही. व्यापक आहे म्हणजे विभू आहे, आणि विभूची परिभाषा केली आहे त्यांनी. काय? सर्व मूर्त द्रव्य संयोगित्व विभुत्वम. सर्व मूर्त द्रव्याबरोबर ज्याचा संयोग असतो त्याला विभू म्हणतात. मग ईश्वर विभू आहे, आणि मूर्त द्रव्याच्या अंतर्गत घट बी आहे. कारण मूर्त कशाला म्हणतात? क्रियावत्वम मूर्तत्वम. ज्याच्या ठिकाणी क्रिया असते त्याला मूर्त म्हणतात. असे मूर्त किती आहेत? 5. कोण कोण? पृथ्वी, जल, तेज, वायू आणि मन. मग घट हा पृथ्वीच्या अंतर्गत आहे, पृथ्वीचाच एक भाग आहे, अर्थात मूर्त आहे. आणि ईश्वर विभू आहे, म्हणजे ईश्वराचा संयोग आहे कुणाबरोबर? घटाबरोबर. एवढं कळलं. आता कार्य शब्दाने घेतलंय तर कोण? घट ईश्वराचा संयोग, बरोबर. आता एक गोष्ट अजून ध्यानात ठेवायची. दोन वस्तूचा संयोग होतो, दोन द्रव्याचा संयोग होतो, आणि तो संयोग त्या दोघात राहतो, कारण संयोग गुण आहे. संयोग काय आहे? गुण आहे. तो गुणीच्या ठिकाणी राहतो. आता ते जे दोन गुणी, गुणवाले, संयोगवाले, ज्या दोघाचा संयोग आहे त्या संयोगाकरिता ते दोघं उपादान कारण आहेत. कारण गुणासाठी गुणी हा उपादान कारण असतो. काय काय? गुणासाठी गुणी हा उपादान कारण असतो. जसं घटाचं रूप आहे की नाही, त्याच्यासाठी उपादान कारण कोण? घट आहे. नाही, मातीचं रूप तर नाही, हे आहे उपादान कारण नाही आहे. तिसरंच कारण आहे. 3 कारण मानले त्यांनी. काय काय? समवायी कारण, असमवायी कारण, निमित्त कारण. ठीक आहे. तर घट रूपासाठी मातीचं रूप असमवायी कारण आहे. पट रूपासाठी तंतूचं रूप असमवायी कारण त्यांनी मानलेलं आहे.
कळलं की नाही? परंतु पट रूपासाठी उपादान कारण कोण? पट. घट रूपासाठी उपादान कारण कोण? घट. तसं समजा घटपटाचा संयोग आहे, मग संयोग हा सुद्धा एक गुण आहे. मग घटपटाचा जो संयोग त्यासाठी उपादान कारण कोण? घट आणि पट दोघं बी, कारण दोघात संयोग राहतो. ध्यान द्या, घटपटाचा जो संयोग त्या संयोगासाठी उपादान कारण कोण? घट आणि पट. बरोबर. घट आणि मठ यांचा संयोग झाला, त्या संयोगासाठी उपादान कारण कोण? घट आणि मठ. हस्त आणि पुस्तक या दोघांचा संयोग, त्या संयोगासाठी उपादान कारण कोण? हस्त आणि पुस्तक. एवढं लक्षात आलं. आता ईश्वर आणि घट यांचा जो संयोग, त्या संयोगासाठी उपादान कारण कोण कोण? ईश्वर आणि घट. मग त्या संयोगरूप कार्याकरिता उपादान कारण ईश्वर झाला की नाही? बरोबर. एवढं लागलं. दुसरी गोष्ट, जगातल्या सर्वच कार्याकरिता काही साधारण कारण आहेत. बरोबर. साधारण कारण अर्थात निमित्त कारण आहेत. असे 9 आहेत. कोण कोण? ईश्वर, ईश्वर ज्ञान, ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न, काल, दिशा, अदृष्ट, प्रागभाव, प्रतिबंधकाभाव. बरोबर. मग घट कार्यासाठी ईश्वर निमित्त कारण आहे की नाही? साधारण कारणात असल्यामुळे. मठ कार्यासाठी ईश्वर निमित्त कारण आहे की नाही? सर्वच कार्यासाठी आहे. तसा ईश्वर आणि घट यांचा जो संयोग, त्या संयोगात्मक कार्यासाठी निमित्त कारण ईश्वर आहे की नाही? आहे. आणि घट आणि ईश्वर यांचा जो संयोग त्यासाठी उपादान कारण कोण? ईश्वर आणि घट. ईश्वर बी झाला. मग त्या संयोगात्मक कार्याकरिता संयोग स्वरूप जो कार्य आहे घट आणि ईश्वराचा संयोग, त्या संयोगासाठी उपादान कारण पण ईश्वर, निमित्त कारण पण ईश्वर. मग एकच कारण एका कार्याकरिता, संयोगात्मक कार्याकरिता उपादान कारण पण झालं ईश्वर, निमित्त कारण पण झाला. अभिन्न निमित्त उपादान कारण. आणि पूर्वपक्षी काय म्हणला तर दृष्ट विरोध, की असं जगात उदाहरणच भेटत नाही की एखादं कारण कोण्या कार्याकरता उपादान कारण बी आहे, निमित्त कारण बी आहे, असं उदाहरण भेटत नाही. कोण बोलला होता? पूर्वपक्षी. उदाहरण दिलं. 2 उदाहरण दिले. एक उरनाभीचं आणि दुसरं हे. लक्षात आलं? पंक्ती पहा. किंवा जैसे नैयायिकों के मत विषय. सापडलं का? खालून 4थी ओळ. किंवा जैसे नैयायिकों के मत विषय घट ईश्वर दोनों का जो संयोग संबंध है, सो संयोग समवाय संबंध करिके ता घट ईश्वर दोनों विषय उत्पन्न होवे है. तो संयोग समवाय संबंधाने कुठे उत्पन्न होतो? घटाच्या ठिकाणी, ईश्वराच्या ठिकाणी. कारण संयोग गुण आहे आणि गुण गुणीच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने असतो? समवाय संबंधाने असतो. बरोबर. सो संयोग समवाय संबंध करिके. हे काऊन सांगू राहिले? की त्या संयोगाकरिता उपादान कारण ईश्वर आहे हे सांगण्याकरिता आहे की नाही? कारण ज्या कारणामध्ये समवाय संबंधाने कार्य उत्पन्न होतं ते कारण त्या कार्याकरिता काय असतं? समवायी कारण, अर्थात उपादान कारण. ठीक आहे. पंक्ती पहा. और जो संयोग संबंध, सो संयोग समवाय संबंध करिके ता घट ईश्वर दोनों विषय उत्पन्न होवे. लागलं? याते म्हणून ता ईश्वर को ता संयोग के प्रति उपादान कारणपणा भी है. म्हणून त्या ईश्वराला त्या संयोगाकरिता काय आहे? उपादान कारणपणा. म्हणजे त्या संयोगाकरिता उपादान कारण कोण? ईश्वर. उपादान कारणपणा भी है. और सो ईश्वर कार्य मात्र के प्रति निमित्त कारण होवे आहे. जगातल्या सर्वच कार्यासाठी काय असतो? निमित्त कारण. याते म्हणून ता संयोगरूप कार्य के प्रति, संयोगरूप कार्यासाठी देखील सो ईश्वर निमित्त कारण भी आहे. साऱ्याच कार्याला निमित्त कारण आहे, तर संयोगाला भी काय आहे? निमित्त कारण है. निमित्त कारण भी है. इस प्रकार ते नैयायिकों ने जैसे, नैयायिकांनी ज्याप्रमाणे ता संयोगरूप कार्य के प्रति, त्या संयोगात्मक कार्याकरिता ईश्वर को, ईश्वराला काय म्हटलं आहे? अभिन्न निमित्तोपादान कारणता अंगीकार करी है. लागलं की नाही? सिद्धांती सांगत आहेत पूर्वपक्षाला की ज्याप्रमाणे नैयायिकांनी संयोगात्मक कार्याकरिता उपादान कारण आणि निमित्त कारण म्हणून ईश्वर मानलेला आहे. झालं की नाही? तसं तैसे हम सिद्धांती भी. सापडलं का? झालं ते तर काय पाहिजे? हम सिद्धांती भी.
ब्रह्म को जगत की अभिन्न निमित्त उपादान कारणता अंगीकार करे है. म्हणून आम्ही सिद्धांती देखील ब्रह्माला काय म्हणतो, जगाकरिता ब्रह्म हे अभिन्न निमित्त उपादान कारण है असा स्वीकार करतो. हम सिद्धांती भी ब्रह्म को जगत के अभिन्न निमित्त उपादान कारण अंगीकार करे है. याते म्हणून स्वपूर्वोक्त दृष्ट विरोध भी प्राप्त होवे नाही. म्हणून पूर्वपक्ष म्हणला होता ना दृष्ट विरोध आहे, तर दृष्ट विरोध आता म्हणता येत नाही. याते म्हणून सो जगत का अभिन्न निमित्त उपादान कारणत्व, जगतासाठी जगताकरिता अभिन्न निमित्त उपादान कारण कोण, ब्रह्म. याते सो जगत का अभिन्न निमित्तोपादान कारणत्व ब्रह्म का तटस्थ लक्षण संभव्य है. अशा रीतीने ब्रह्माचं तटस्थ लक्षण संभव्य है. यह सिद्ध भया इति लागला अर्थ. आता पुन्हा शंका करतो पूर्व पक्षी. लागला ना अर्थ. तर दोन पंक्तीची शंका आहे, तेवढी शंका वाचूया. शंका, यह उक्त ब्रह्म का तटस्थ लक्षण तभी संभवे जभी कोई प्रमाण करके ता ब्रह्म विषय जगत की कारणता सिद्ध होवे. काय म्हणतो पूर्वपक्षी, या ब्रह्माचं तुम्ही काय केलं, तटस्थ लक्षण केलं. परंतु ब्रह्माचं तटस्थ लक्षण तेव्हा संभव होईल केव्हा, जर कोई प्रमाण करके म्हणजे कोणत्या तरी प्रमाणाने तुम्ही हे सिद्ध कराल. काय सिद्ध कराल, की ब्रह्माच्या ठिकाणी जगताची कारणता आहे की नाही. नुसतं तुम्ही म्हणाले की जगताचं कारण जे ते ब्रह्म, तुम्ही म्हणले म्हणून आम्ही थोडी मानणार आहे. प्रमाण द्या. जगतासाठी कारण ब्रह्मा याकरिता काय पाहिजे आम्हाला, प्रमाण. जबी कोई प्रमाण करके ता ब्रह्म विषय जगत की कारणता सिद्ध होवे. ता कारणता की सिद्धी ते विना, म्हणजे ब्रह्म हे जगताचं कारण आहे ही गोष्ट तुम्ही प्रमाणाने सिद्ध केल्याशिवाय सो उक्त लक्षण संभवता नाही. जे तुम्ही वर लक्षण केलं आहे ब्रह्माचं तटस्थ लक्षण कोणतं, जगत कर्तृत्वे सती जगत उपादान कारणत्वम, हे लक्षण ब्रह्माचं लक्षण संभव होऊ शकणार नाही. म्हणून जगतासाठी ब्रह्म उपादान कारण आहे किंवा ब्रह्म कारण आहे याकरिता आता प्रमाण द्यावं लागणार सिद्धांत्यांना. तर उत्तर देतात समाधान म्हणून सिद्धांती. त्याचा विचार आपण उद्या करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति.